शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते देवीदास पंडागळे सर यांना 1 मिनिटात मार्गदर्शन करावं असं विनंती. अर्थातच सरांनी सविस्तर मागण्या इथे मांडलेल्या आहेत, परंतु आपण सर्व एकाच रथाची 2 चाकं आहोत, शिक्षकेतर आणि शिक्षक. म्हणून आमच्या नेमक्या मागण्या कधी कधी काय होतं, कामाच्या वगैरे आमच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या आपल्या सहकार्यांना म्हणजे शिक्षकांनाही माहिती नसतात. तर त्याचमुळे आपली परवानगी घेऊन साहेबांची परवानगी साहेब इथे आलेले आहेत. जास्त वेळ न घेता आम्ही तिथे निवेदनाद्वारे मागण्या आमच्या मांडलेल्याच आहेत. परंतु अत्यंत महत्त्वाची इथे अशी एक मागणी आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा हद्दपार झालेला आहे. आता त्याच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या कंत्राटीकरण पद्धतीने करायच्या असं शासनाचं धोरण आहे. तर आमची सर्वात रास्त आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे हे कंत्राटीकरण धोरण हे रद्द करावं तात्काळ. अजून दुसऱ्या महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकार जे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ 24 वर्षानंतरचा जो मिळाला आहे तो S5 मध्ये सरकारनेच दिलेला होता. आणि आता त्यांनी जे सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये म्हणतात की S4 प्रमाणे घ्या. म्हणजे दिलं यांनी अगोदर तुम्ही आमच्या झोळीत टाकताय आणि मग पुन्हा मागणी करताय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना S4 प्रमाणे मिळतं, मग शिपायांना काय S5? तर दिलं एक तर तुम्ही आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर 10, 20, 30 वर्षानंतरचा लाभ दिला जातो जो आम्हाला मिळत नाही. मग तोच आम्हाला द्या ना तुम्ही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आमची जर तुलना करता येतं. दुसरं आश्वासित प्रगती योजना 24 वर्षानंतरचा लाभ जो मिळाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तो आतापासून दिलेला आहे. पूर्वलक्षी प्रभावाने द्यावा आम्हाला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सगळ्या कामाला जुंपता, निवडणुकीचे काम असतील इतर शैक्षणिक कामासाठी आम्हाला जुंपता, सर्वात महत्त्वाची कामं करून घेता आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्याला लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे आमची सर्वात आता इथे मोरे सर पण आहेत, आपण सर्व मंडळी इथे आहात. अत्यंत महत्त्वाची आज आमचा जो घटक आहे शिक्षकेतर कर्मचारी हा अत्यंत दुर्लक्षित आणि त्याला एक प्रकारे डावललं गेलेलं आहे. आणि इथे खेदाने सांगतो थोडंसं, अनेक चळवळी इथे आहेत शिक्षण क्षेत्रातल्या सर्व, परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दखल जशी घेतली पाहिजे तशी घेतली जात नाही. त्यामागचं अजून एकमेव कारण मला लक्षात येतंय की शिक्षण क्षेत्रातले आपण सर्व कर्मचारी आहोत आणि शिक्षक आमदार निवडताना फक्त शिक्षकांचंच मतदान घेतलं जातं. आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे, आम्ही पण शिक्षण क्षेत्रातले घटक आहोत, तर आम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची आमची मागणी आहे आणि अत्यंत मोठ्या संख्येने आमचा गट आहे. आमचं महाराष्ट्र राज्य महामंडळ आहे जे आम्ही आमच्या ताकदीवर 12 ते 15 हजाराचा मोर्चा 17 तारखेला यशस्वी केला. कोणाच्याही मदतीशिवाय फक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तो मोर्चा यशस्वी केला आहे. दुसरी महत्त्वाची मागणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी आपलं शिक्षण पूर्ण करतात आणि काही लोक BEd करतात, काही लोक DEd करतात, काही लोक ते लायब्ररीयनचा कोर्स करतात, BLIT करतात. मी स्वतः MA BEd LLB आहे. अनेक शिक्षकेतर कर्मचारी असे आहेत की त्यांचं एज्युकेशन शिक्षक पदाची पात्र असताना त्यांना पदोन्नती दिली जात नाही साहेब. तर त्यांना तात्काळ पदोन्नती द्याव्यात आणि त्यांच्यासाठी शिक्षण सेवक हा नियम लागू करू नये. त्यांच्या जी वेतन श्रेणी आहे त्याला संरक्षण द्यावं आणि कारण तो कायमस्वरूपी कर्मचारी, ही आमची एक मागणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यमिक न्यायालयीन निर्णयानुसार ग्रंथपाल आमचे बरेचसे आहेत, पदवीधर वेतन श्रेणीचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यांनी ग्रंथपालाचा कोर्स केल्यानंतर पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळत नाही, तो त्यांना दिला जावा. 10-20 ची मागणी, अशा अनेक मागण्या आहेत. वेळेच्या अभावामुळे आपल्यासमोर